नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी आणि काव्या सत्यनारायणच्या पूजेसाठी तयार होऊन खाली आलेले असतात. गुरुजीने सुद्धा सर्व तयारी केली व ते मानिनीने म्हणतात की तामाने घेऊन ये. तेव्हा तिथे रम्या मनातल्या मनात म्हणते की डिओस घ्यायचा असून सुद्धा हे दोघे पूजेला कसे बसणार आहेत. मामा मामीला आता काही सांगू शकत नाही ना. हरकत नाही, कधी ना कधी कळणारच आहे त्यांना. आणि एकदा ते कळलं ना की पार्थ बरोबर जोडीने सत्यनारायणची पूजा मी करेन. रम्या पार्थ देशमुख ती खुश होते. तेव्हा आत्या तिच्याकडे बघून बोलते की तुझ्या मनात काय चाललं आहे ना ते ओळखलं आहे मी, पण तू काळजी करू नकोस, ते अगदी तसंच होणार आहे. आणि दोघे खुश होतात. इथे नंदिनी गुरुजींना बोलते की गुरुजी, तुम्ही त्या दिवशी सांगितलं ते आणि आज आपण करतोय ते विपरीत आहे. अगदी दोन विरुद्ध दिशांना जाणारे. नेमकं खरं काय म्हणायचं. यावर गुरुजी बोलतात की पूजा सुरू झाली की सांगतो. तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळून जातील तुला. गुरुजी बोलतात पूजेला सुरुवात करूया, या बसा जोडीने. तेव्हा जीवा नंदिनीकडे आणि काव्या पार्थकडे बघते. तेव्हा विक्रम बोलतो की पूजेला सुरुवात करायची आहे, चला बसा ना. पण कोणीच बसत नाही. यावर आत्याही बोलते पार्थ बस ना पूजेला. नंदिनी जीवा काव्या अरे बसा ना पूजेला. काव्या अगं का बसत नाही आहे, तुला पूजेला बसायचं नाही आहे का. तेव्हा काव्या रागानेच असं म्हणाले का मी. तेव्हा मानिनी म्हणते वसुताई कशाला असं बोलतायत. तेव्हा आत्या बोलते की मानिनी अगं मी फक्त विचारलं आणि मला सांग गुरुजींना आपण किती वेळ ताटकळत ठेवणार आहोत. अरे बसा ना तुम्ही पूजेला बसा. आणि जोडीने बसायचे. सगळेजण बसतात. तेव्हा नंदिनीला मागचे क्षण आठवतं. इथे पार्थला सुद्धा नंदिनीसारखे मागचे क्षण आठवू लागतात आणि त्याला वाईट वाटतं. गुरुजी म्हणतात मानिनी सगळ्यांना कुंकू लाव. मानिनी सगळ्यांना कुंकू लावते. चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. पण पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सत्यनारायणच्या पूजेला बसताना बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की आपण सत्यनारायणची पूजा करतो, या पूजेचा अर्थ काय, सत्य कोणतं जाणायचं. प्रत्येकाचं सत्य वेगवेगळं असतं. पण माझ्यासाठी सत्य म्हणजे तुमचा आतला आवाज. तुम्हाला मी सांगेन तुमचा आतला आवाज काय सांगतो ते ऐका आणि त्याप्रमाणे वागा. कारण नारायण म्हणजे आपण आणि सत्य म्हणजे आपला आतला आवाज. तुम्ही जगाशी खोटं बोलू शकता, घरच्यांशी खोटं बोलू शकता, पण तुम्ही स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. सत्यनारायणचा हा अर्थ समजून घ्या. चला पूजेला सुरुवात करूया. आणि गुरुजी पूजेला सुरुवात करतात. काव्या पार्थ तुम्ही आचमन सुरू करा. तेव्हा पार्थ जरा गोंधळून जातो आणि तिथून उठतो. तेव्हा मानिनी बोलते पार्थ काय रे, काय झालं अचानक, असं पूजेच्या मधून उठू नये बाळा. तेव्हा पार्थ बोलतो मला बोलायचं आहे आई तुझ्या बरोबर. मानिनी म्हणते पूजा झाल्यावर बोलूया चालेल का. पार्थ बोलते मला आताच बोलायचं आहे आई. ही पूजा कोणासाठी करतोय आपण. मानिनी म्हणते हा काय प्रश्न आहे. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे मी जिच्या बरोबर जोडून पूजा करायला बसलो तिला माझ्या बरोबर संसार करायचा नसेल तर. तेव्हा सगळेजण खूप शॉक होतात. यावर आत्या बोलते अरे काय बोलतोय हा विक्रम, अरे काय हे. विक्रम बोलतो काही नाही ताई, मी बोलतो त्याच्याशी, डोंट वरी, थांब थोडं. मानिनी म्हणते पार्थ हा असा अचानक तू वेगळा वागायला लागला एकाएकी. पार्थ बोलतो कळते ना तुला मी वेगळा वागतोय. तो आईकडे हात जोडून सांगतो की मला त्रास होतोय आई याचा. पार्थ जीवाकडे जातो आणि बोलतो की जीवा तुला गुरुजी म्हटले पाटावर येऊन बस आणि तू येऊन बसलास, का करतोयस हे सगळं, तुला मान्य आहे ही पूजा. सगळे एकमेकाकडे शॉक होऊन बघतात. मानिनी म्हणते पार्थ काय चाललं हे तुझं. पार्थ म्हणतो की पूजेला माझा विरोध नाही आहे, पूजा होऊ दे, पण आम्हाला कशाला बसवलंय. तू आणि बाबा बसा ना, इथे आमचं कशात काही नाही आहे. आणि तुम्ही. यावर आत्या अगं बाई, अरे कशात काही नाही म्हणजे. मानिनी म्हणते वसुताई प्लीज प्लीज तुम्ही थांबा, मला बोलू द्या त्याच्याशी. आत्या बोलते बोल बाई बोल, मी जरा कुठे चांगलं बोलायला गेले ना तर माझं तोंड दिसतं. मानिनी म्हणते पार्थ हे सगळं अचानक का बोलतोयस तू. यावर पार्थ का, कशासाठी, या प्रश्नाची उत्तरे नाही माझ्याकडे आई. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मनाविरुद्ध मला ही पूजा करायला लावू नका. पूजा करायची आहे ना, तू आणि बाबा बसा ना पूजेला. विक्रम बोलतो की काय बोलतोयस तू, इथे आम्ही तुमच्या दोघांच्या सुखासाठी काही गोष्टी करू पाहते आणि तू आम्हाला पूजेला बसायला सांगते. मानिनी म्हणते हा सगळा गाठ आम्ही तुमच्यासाठी घातलाय आणि गुरुजी येऊन बसले, त्यांना परत जायला सांगायचे, असे करतो का आपण. पार्थ म्हणतो मी कुठं म्हटलं नाही पण. यावर आत्या बोलते पण काय. हे बघ पार्थ, तुझ्या मनामध्ये जे काही असेल ना ते स्पष्टपणे सांगून टाक ना सगळ्यांना. बरं चल मी स्पष्टपणे विचारते, तुला काव्याबरोबर पूजेला बसायचं नाही आहे का. आणि नसेल बसायचं
तर का नाही बसायचं हे तरी सांग ना. बिचारी काव्या, अरे तुमचं लग्न टिकावं म्हणून ती किती एफर्ट्स घेते हे दिसत नाही का तुला पार्थ? नको ना तिच्या विरोधात जाऊस रे. मानिनी म्हणते वसुताई. आत्या बोलते वसुताई काय वसुताई? मानिनी तुझ्या लक्षात आलं नाही का अजून? अगं त्या दिवशी हा पार्थ ऑफिसला गेला पण डब्बा घेऊन जायचा विसरला आणि काव्याला तुला सांगून तुझ्याकडून खिचडी शिकून घेतली आणि स्वतः ऑफिसमध्ये याच्यासाठी डब्बा घेऊन गेली. आठवते ना? अगं मी किती म्हटलं होतं तिला की अभ्यास कर काव्य, अभ्यास कर, पण नाही. तिचा इंटरेस्ट कशात होता? तर पार्थसाठी डबा घेऊन जाण्यामध्ये होता. की नाही सांग बरं? तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो. आता पार्थला बोलते, हे जे सर्व तिने केले ते तू इतक्या लवकर विसरलास? यावर रम्या पण मोक्याचा फायदा घेते आणि बोलते की तू म्हणतोस ना ते अगदी बरोबर आहे पार्थ. तुझं ना काहीतरी गल्लत होते रे. नाही म्हणजे मान्य आहे, आम्हाला महिनाभर तुझी बायको तुझ्याशी भांडली, पण आय गेस्ट वट पौर्णिमेनंतर काहीतरी झालंय. काव्या बदलली आहे. आणि जीवा सुद्धा बायकोसाठी गजरे वगैरे घेऊन येतो. आणि ती चिठ्ठी मामी तू होतीस ना त्या दिवशी? माझ्यानंतर या घरात लव्ह लेटर येणारा जीवा पहिलाच. इतकंच नाही आहे आई, जीवाने नंदिनीच्या आनंद निवासमध्ये पाणीपुरी सुद्धा अरेंज केली होती. वसुताई बोलते हो. रम्या बोलते मी बघितलं ना, तो बनवून देत होता आणि सगळे खात होते मस्त. आणि काय रे पात, तू इतके सगळं करतोय आणि तू त्यालाच विचारतोयस पूजेला बसायचं आहे की नाही? ऑफकोर्स त्याला बसायचं आहे, हो की नाही? यावर जीवा बोलतो एक मिनिट, तुला कोणी सांगितलं? मिथुन काकाने का? रम्या म्हणते नाही, काकाने नाही सांगितलं. काय बरं, ते महाजन का कोणीतरी त्यांनी सोशल मीडियावर तुझा व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये तू पाणीपुरी बनवून देत होता आणि ते खात होते आणि नंदिनी सुद्धा बाजूला उभी होती व्हिडिओमध्ये. यावर जीवा बोलतो ते मी जस्ट एक हेल्प म्हणून अरेंज केलं होतं. पण नंदिनी जीवाकडे पाहतच बसते. यावर विक्रम म्हणतो ठीक आहे, हेल्प म्हणून का? प्रेमाने केलं असतं तर बिघडलं असतं का? बायकोसाठीच केलंस ना तू मग? विक्रम म्हणतो हे बघ पार्थ, मान्य कर अगर नको करूस, पण काव्य आणि जीवा खूप बदलले आहेत. हे आम्ही आमच्या डोळ्याने बघतोय रोज. मानिनी मान हलवते. यावर पार्थ म्हणतो हे बघा बाबा. विक्रम म्हणतो अरे मी काय म्हणतोय? नंदिनी बोलते सॉरी बाबा, सॉरी, मी जरा मधीच बोलते. पार्थ उगाच कशाला तागा करतायत? गुरुजी म्हणालेत ना, प्रत्येकाने आपला मनाचा आवाज ऐकायचा आणि पुढे जायचं. आणि आपण शहाणे आहोत, समजूतदार आहोत. आपण आपल्या मनाचा आवाज आधीच ऐकला नाही का? तेव्हा ती जीवाकडे बघते. गुरुजी म्हणतात मानिनी पूजेला सुरुवात करायची का? पार्थ बोलतो गुरुजी. यावर काव्या बोलते पार्थ, आपण पूजेला नाही म्हणू शकत नाही. जे घडणार आहे ते टाळू शकत नाही आणि जे नाही घडणार आहे ते घडू शकत नाही. मग उगा स्वतःच्या जीवाला त्रास करून घेत आहेत. गुरुजी म्हणतात पार्थ, मनात शंका येणे रास्त आहे. आपल्याला वाटतं आपण आपलं आयुष्य आखत असतो, पण देवाने आपल्यासाठी आपल्यापेक्षा काहीतरी मोठं योजलेलं असतं. चल ये बस पूजेला. पूजेला चौघेजण बसतात आणि पूजा संपन्न होते. विक्रम बोलतो की आता जोडीने पाया पडा. तेव्हा चौघेजण जोडीने पाया पडतात. तेव्हा गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात. अखंड सौभाग्यवती भव, असेच एकत्र राहा. विक्रम बोलतो की अष्टपुत्र सौभाग्यवती असे काही आशीर्वाद नसतात का? आणि हसतो. गुरुजी बोलतात की आजकाल बऱ्याच जणांना मुलं नको असतात, की काहींना लग्नही नको असतं, डिवोर्स हवा असतो. नंदिनी जीवाकडे, काव्या पार्थकडे पाहते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.